आज आपण बनवतोय वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं। हे लोणचं बघून तुमच्या जिभेवर देखील पाणी तरळलं ना? तर ह्यासाठी मी 2 किलो कैरी रात्रभर पाण्यात भिजत ठेवली होती। सकाळी स्वच्छ पुसून त्याच्या बारीक फोडी करून एका ओढणीवरती पसरत टाकलेल्या आहेत। आता आपण लोणच्यासाठी लागणारं तेल गरम करून घेऊ। इथं मी जेमिनीचं अर्धा किलो तेल घेतलंय, जे मंद गॅसवरती उकळून पूर्णपणे गार करून घेणार आहे। आता आपण मसाले बघूया। इथं मी हळद, तिखट, मीठ, बडीशेप, काळी मिरी, जिरं, खडा हिंग आणि मेथीदाणे घेतलेत। तर हे मसाले आपण खरपूस भाजून घ्यायचे आणि मिक्सरवरती बारीक करून ह्याची पावडर करून घ्यायची। जेवणाच्या ताटात लोणचं असलं ना की 2 घास जास्त जातात आणि हे लोणचं वर्षभर टिकावं म्हणून मी बऱ्याच टिप्स देखील शेअर केलेल्या आहेत। तर पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवरती क्लिक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा।